तर आजचा मित्रांनो ही मुलाखत आणि का खांद्यावर हात टाकून किंवा नाही आला तरी बाबा तो एक प्रामाणिक आहे आणि तो चांगला सांगडीच आहे, माझ्या रोज कॉन्टॅक्ट मध्ये आहे असा ड्रायव्हर कोण ना. त्यांचं म्हणजे काय कुठला गुण तुम्हाला तो आवडला आणि तुम्ही तिकडं त्याचं नाव आता पुढे घेतलं कशामुळं? जिकडं राणी जिकडं गाडी जाणार तिकडं मी जाणार. आपण या ठिकाणी कुठलं साहित्य किंवा त्याचं जे काय काय असतं ते काय काय आणतात निर्णय घेतो ना आम्ही तिघं मिळून घेतो की हा मुलाखत कुठली घ्यायची बाबा किंवा काय केलं पाहिजे किंवा त्यांचं पण सजेशन घेतो. ज्याप्रमाणे थिएटरला गर्दी असते हाऊसफुल बोर्ड लागलेला असतो त्याप्रमाणे हे मैदान भरलं या. नमस्कार मित्रांनो, मी विकास नाळे. आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात मोठे तसे लहान दोर आहेत आणि आपले सहकारी मित्र आहेत. जाणून घेऊया थोडक्यात मुलाखत. शेवटपर्यंत पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, बरोबर? तर तुम्ही ह्यांना ओळखताय, त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचं देखील यूट्यूब चॅनल कुठले काय जाणून घेऊया आणि त्यांच्या देखील चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर सर्वप्रथम आपल्या व्ह्यूअर्ससाठी आणि सबस्क्राईबसाठी तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव KG बैल प्रेमी. तुमचं नाव सांगा आता. माझं नाव कैलास गायकवाड. बरोबर. तर आता आपण काय काय करता मैदानावर आल्यावर? मैदानात आल्यावर काय जर सकाळी लवकर आलो तर कोणकोणती बैल आले ती आणि पैरा वगैरे टाकायचं. त्यानंतर छोट्या मोठ्या मुलाखती असतात त्या घ्यायच्या. काय काय जण बोलतात मुलाखत घ्या, त्यांची मुलाखत घ्यायची. तर मित्रांनो ह्यांचं वैशिष्ट्य खास आहे की मैदानावरती कमी आणि प्रत्यक्षात धावण्यावरती मुलाखत जास्त प्रमाणात असतात. ह्याचं काय कारण आहे जाणून घेऊया. काय होतं आता धावणीवर मुलाखती घ्यायची म्हणजे मला आवड आहे ती मुलाखती घ्यायची किंवा काय. आणि मैदानात सविस्तर मुलाखत घेऊ शकत नाही कारण मैदानात भरपूर गडबड असते. गट पास झाला बैल की त्यांचं पुढचं नियोजन असतं, सेमी पास झालं की पुढचं फायनलचं नियोजन. त्यामुळं मैदानावर सविस्तर मुलाखत घेऊ शकत नाही. मैदानावर बाईट घेऊ शकतो 5, 6, 10 मिनिटाची, पण जर बैलाची पूर्णपणे जर मुलाखत घ्यायची असली तर ती घरीच आपण घेतो. कारण आणि तेच आपल्याला बोलवतात की मुलाखत घ्यायला या, त्यावेळेस आपला वेळ आणि त्यांचा वेळ काढून आपण मुलाखत घेतो. जाऊ हे कसं ठरतं की बाबा आज मी तुमच्याकडे येतोय किंवा ते म्हणतात बाबा आज वेळ आहे, कसा आहे, काय कसं नियोजन ठरतं? नाही, ती बैल मालकच आपल्याला कॉल करतात ना. तीच कॉल करतात की आमच्या बैलाची मुलाखत घ्यायची आहे, तुम्हाला कधी वेळ आहे तसं. आणि आपली घरची पण काम असतात ना, बाकीची शेतातले असतील किंवा अजून बाकीचे असतात ती, मग ती वेळ काढून आपण जातो त्यांच्याकडे. तर काय सांगाल आज अखेर आपले किती सबस्क्राईब आहेत? आत्ता आपले 66,000 सबस्क्रायबर झालेत. तर असं कुठल्या पद्धतीनं आपण आणि कसं ग्रोथ करत गेला चॅनलला? आता प्रवास आता तसा म्हणा गेलं तर 1.5 वर्ष झालं आपल्या चॅनलला. प्रवास तसा एकट्याचा नाही, त्याच्याबरोबर भरपूर जणांचं योगदान आहे. आता ही माया जोडीला बसल्यात, आमचे मित्र आहेत, ही पण आपले टीम मधलेच मेंबर आहेत चॅनलचं. ह्यांचा मोठा हात आहे. आपले ज्यावेळेस 500 पण सबस्क्रायबर नव्हते तिथपासून हे आपल्या सोबत आहेत. अजून एक आहेत त्यांचे मित्र आहेत आणि आपले बी सहकारी उदय म्हणून, ते पण आपल्यासोबत. ही दोघं आहेत ना, या दोघांचा पण तेवढाच हात आहे चॅनल मोठा करण्यात. कारण भरपूर आम्ही ज्यावेळेस निर्णय घेतो ना आम्ही तिघं मिळून घेतो की हा मुलाखत कुठली घ्यायची बाबा किंवा काय केलं पाहिजे किंवा त्यांचं पण सजेशन घेतो. माझं पण ते ऐकतात सगळं आणि सगळं आम्ही मिळून करतो काम. त्यामुळे एकट्या माणसाचं काम नाही ना, सगळ्यांनी जर मिळून केले तर माणूस पुढे जाऊ शकतो आणि ह्या दोघांचा भरपूर मला सपोर्ट आहे. मित्रांनो आज आम्ही भेटलोया कोरेगावच्या MIDC मैदानावरती. नाद एकच बैलगाडा शर्यत असलेलं हे मैदान पूर्णपणे यात्रेचं मैदान गजबजून भरलेलं आहे. हा बरोबर हाऊसफुल सारखं भरलंय. तर मैदानावर येताना
एक मुलाखत घ्यायची किंवा सकाळचे व्हिडिओ टाकायचे कोण कोण आले किंवा एखादा बैल आहे एक वाजे तर त्याची मुलाखत घ्यायचं म्हटलं तर आपण या ठिकाणी कुठलं कुठलं साहित्य किंवा त्याचं जे काय काय असतं ते काय काय आणतात. कसं आहे माहिती आहे की ह्यात साहित्य म्हणलं तर तसं लय अजून काय काय लागते. पण आपण काय आपलं असेल तेच इलेक्ट्रॉनिक काहीतरी साहित्य असतेच ना माईक वगैरे असतात किंवा कॅमेरा वगैरे हे सगळं बाकी काय लागतेच की त्यात सगळं गिम्बल वगैरे सगळं ते असते आपल्यासोबत. तरी अंदाजे किती वस्तू असतात काय बॅकअपसाठी वगैरे काय पूर्ण सकाळपासून संध्याकाळी मित्रांनो इथं शेवट निकाल होतो तोपर्यंत बॅटरी बॅकअप ठेवावा लागतो त्यासाठी काय आपण करता उपाययोजना काय त्यासाठी काय पॉवर बँक वगैरे असते काय टेन्शन नाही काय सकाळी एकदा मोबाईल किंवा कॅमेरा चार्जिंग केला की चालतंय परत कॅमेरा पॉवर बँक असतोच त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. कसं काय आणि गाव कुठलं सगळ्यात महत्वाचं. माझं गाव नांदगाव. नांदगाव गावात कुठं. नांदगाव तालुका जिल्हा सातारा आहे. तालुका जिल्हा साताऱ्यातच आपलं गाव आहे नांदगाव. मित्रांनो लवकरच ही योगायोग भेटूया गावात तोपर्यंत विसरू नका पाहिला ही मुलाखत अशी चालू राहणार या. तर काय सांगाल काय बोलताय आज नवीन विषय नवीन विषय आता खरं सांगायला गेले तर आता बैलगाडी क्षेत्रात भरपूर नवीन विषय आहे. आपण दिवसभर जरी बोलत बसलो ना तरी विषय काय संपणार नाही कारण बैलगाडी क्षेत्र हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रात तुम्हाला बऱ्याच प्रकारची लोक भेटतात आणि बऱ्याच वेगवेगळ्या स्वभावाची लोक तुम्हाला भेटतात. दिलदार लोक भेटतात भरपूर ह्या क्षेत्रात काय शिकण्याजोगं आहे. ह्यात तुम्ही शिकत जाईल एवढं कमी आहे म्हणजे ह्यात परिपूर्ण कोणच होऊ शकत नाही. बैलगाडा मालक पण होऊ शकत नाही कोणच होऊ शकत नाही. जसं त्यात पडाल आपण तसं नॉलेज वाढतच जातं आणि वाढवतच न्यायचे आपल्याला. आता तुम्ही इतरांच्या मुलाखती घेत असता किंवा घेतलेल्या आहेत आज देखील काय मुलाखती घेतल्यात तर हा नाद तुम्हाला कसं काय लागत गेला कसं काय ह्याच्याकडे तुम्ही वाहून घेतलं म्हणजे मुलाखती घ्यायचा का. हा म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये कसं काय उतरला तुम्ही. आता युट्यूब चॅनल मध्ये आता बोलत बसलो तर लय वेळ लागल. आपण एक मुलाखत पण दिली एका चॅनलवरती आपल्या ते श्रीशान निकम म्हणून त्यांच्या चॅनलवर बी सांगितलंय. पण थोडक्यात सांगतो मला लहानपणीपासून बैलांचा नाद आहे. आमच्या भावाची पण बैल पहिल्यापासून होती व्यापाराची होती रेसची पण असायची. ती भावांच्या बरं यायचो त्यांची बैलावर घेऊन बंदीत पण यायचो. मग परत नंतर बंदी झाली तिथनं परत शर्यती बंदच पडल्या मग चोरून व्हायचं परत ती बैल भावाने आमच्या विकून टाकली. परत मग घरातली पण म्हणायची ना कॉलेज वगैरे केलं पाहिजे शिक्षण केलं पाहिजे. मग शिक्षण करायला लागलो परत सातारला. मग तिथपासून शिक्षण वगैरे पूर्ण झालं. परत जॉब इकडे तिकडे केले भरपूर जॉब केले. परत शेती करायला लागलो आणि शर्यती चालू झाल्या आणि तरी चॅनल काय आपण चालू केला नव्हता. पण जी आपली मित्रमंडळी आहेत किंवा आमची मंडळी पण आहे माझी बायको हां तिला माहीत आहे मला पहिल्यापासून बैलांचा नाद आहे. मग तिला आपल्याला नॉलेज पण आहे त्यातलं भरपूर की बाबा कुठला बैल कसा पोहतोय कुठला बैल कुठल्या बैलासंग टाकला पाहिजे किंवा बैलाला बाबा काय केल्यानं काय होईल. ती म्हणली तुम्ही चॅनल खोला. पण ऑलरेडी काय झालेलं मी चॅनल खोललेलाच होता कारण माझ्या पण मनात होतं की आपल्याला नॉलेज आहे ती सगळ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आपल्या कुठनं कोणाला काहीतरी शिकायला भेटेल आणि नवीन नवीन काहीतरी करायला भेटेल. त्यामुळे ते आपण ती करत गेलो आणि सक्सेस प्रेक्षक आहे ते प्रेक्षकांच्यामुळं भेटत गेला. म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही असं चॅनल चालू करा आणि पण ती मी आधीच चालू केलेलं तिने सांगायच्या आधीच. बर आता मग तुम्ही आता हे क्षेत्र आहे किंवा हे व्हिडिओ करता किंवा मुलाखती घेता तर ह्याचं जर श्रेय मग द्यायचं कोणाला. ह्याचं श्रेय मी कोणाला देऊ इच्छिता. ह्याचं श्रेय मी स्वतःला पण नाही देऊ शकत. मित्रांनो मी सांगतो आता मुलाखत चालू आहे ह्याचं श्रेय फक्त नंदीला देतो कारण नंदी आहेत म्हणून सगळ्यांचं आत्ताही चालू आहे. शेतकऱ्याचं असेल किंवा मोठी बिझनेसमॅन लोक फक्त या नंदीमुळेच क्षेत्र चालू आहे. तुमचं वडापावचं दुकान असेल चहावाल्याचं असेल आईस्क्रीमचं असेल भरपूर फक्त एक नंदी आहे म्हणून ही नंदी सगळ्यांना जोडतो आणि तुम्ही पण आज माझी मुलाखत घेताय त्या नंदीमुळेच घेताय.
मित्रांनो मी आत्ता या ठिकाणी नसतो, जे आहे ते खरं सांगतो. मी आत्ता या ठिकाणी नसतो आहे तो म्हणजे ह्या महादेवाच्या नंदीमुळं. तर हा पळतोय म्हणून काय काय घडते काय सांगाल? आता कसं आहे माहिती आहे का, आता बैलगाडी क्षेत्र असं आहे की आता सध्या कुठल्याच गोष्टीला जास्त व्हॅल्यू देत नाहीत माणसं. ह्या क्षेत्राची क्रेज लय आहे बैलगाडी क्षेत्राची. ह्या आत्ता सध्या ज्याला त्याला बैलगाडा मालक व्हायचे, ज्याला त्याला आपलं नाव ट्रेंडिंगला आणायचं आहे, यूट्यूबवर दिसायचं आहे, इंस्टावर फेसबुकवर सगळ्यांना दिसायचे आहे, माध्यम व्हिडिओ माध्यमावर व्हायरल व्हायचे. व्हायरल व्हायचं असं कुठलं क्षेत्र आहे? हां, बैलगाडी क्षेत्र आत्ता क्रेजले आहे. मग जो तो उठतोय आणि एखादं वासरं तयार करतोय चला मैदानात, मग सगळ्यांना वाटते ना आपलं पण नाव झालं पाहिजे. नावासाठी सगळं चाललंय. पैसा तर आता ह्यात जातोच पैसा, कोण कमवत नाही. काय काय कमवत पण असतील, पण बऱ्यापैकी मी मुलाखत घेतले त्यातनं अनुभव आलं ह्यात पैसा भरपूर जातोय, पण नादासाठी लोक करतात. तर आपण या ठिकाणी विचारत असतो मित्रांनो, मित्र विचारतो किंवा तुम्ही पण विचारत असाल की तुम्हाला आत्ता या क्षेत्रामध्ये काय काय कमवलं, काय काय मिळवलं, तसं तुम्ही काय सांगाल या चॅनलवरती किंवा या मैदानात तुम्ही काय कमवलं? आता तुम्ही विचारला प्रश्न, चांगला प्रश्न विचारला मित्रांनो. बरीच लोक म्हणतात यूट्यूबवर पैसे जास्त भेटतात, पण आता मी सांगतो तुम्हाला यूट्यूबवर माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. पेट्रोलचा खर्च पण माझा तर निघत नाही, कधी कधी मिळत असतील जर व्हायरल लय व्हिडिओ झाला तर, पण माझं स्वतःचं पेट्रोलचं पैसे निघत नाही, ते फक्त नादासाठी. आणि ह्यात काय कमावलं तर ह्यात फक्त नाव कमावलं. आज जर मी नाव कमावलं नसतं किंवा 4 लोक मला जर ओळखत नसती तर तुम्ही माझी मुलाखत घेतली नसती. बरोबर आहे मित्रांनो, मी देखील यांचा सबस्क्रायबर आहे. आता काय कारणामुळे थोडासा विषय वेगळा झालाय, का मोबाईल जरा प्रॉब्लेममध्ये गेला. आता देखील ते पाहतात सगळं, लय मोठा प्रॉब्लेम झाला तरी देखील मी आत्ता या ठिकाणी ह्यांच्यासोबत आहे. कशामुळे तर पहिले विचार, कॉन्टॅक्ट, भेटणं, जाणं येणं, बरोबर आहे. तर काय सांगाल, मगाशी म्हणला की मिसेस म्हणजे त्यांचा देखील सपोर्ट थोडासा राहिला किंवा त्यांचं देखील ऐकलं. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर कुठल्या पण क्षेत्रात जर उतरायचं असेल किंवा प्रगती करायची असेल तर जोडीदार महत्त्वाचा असतो. बैलगाडी क्षेत्राचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादा बैलाला जर जोडीदार चांगला भेटला तर ती बैलगाडी ती जोडी गुलाल करते, 1 नंबर करते. आपल्या पण आयुष्यात तसं आहे, आपल्या नाही कोणत्याही प्राण्याच्या जोडीनंच सगळं होतं. तुमच्या आता आज माझी बायको आहे, तिला पण नाद आहे. आज ती पण लाईव्ह बघत असेल घरी टीव्हीला. आज माझ्या सासरवाडीची यात्रा आहे तरी मी ती यात्रा सोडून आज इकडं आलोय, नादापायचं आलोय. ती पण लाईव्हला बघत असेल तिकडं, तिचा पण मला फुल सपोर्ट असतो की नाही तुम्ही असं केलं पाहिजे, तसं करा, ह्या बैलाची मुलाखत घ्या तुम्ही. या तुम्हाला जोडीदाराची साथ पाहिजे ना. तुम्हाला जर जोडीदाराची साथ नसेल ना तर तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे जोडीदार महत्त्वाचा आहे आणि साथ महत्त्वाची आहे. नक्कीच ताईसाहेब, ही तुम्ही आता व्हिडिओ पाहताय, नक्कीच कुठं चुकतोय ते देखील मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. बरोबर आहे. तुमचे मित्र, आमचे सहकारी बंधुराज, मित्र सहकारी नक्कीच सांगा कसा वाटतोय हे व्हिडिओ. तर आता तुम्ही म्हणला की यात्रा आहे तिकडली, काय तर कुठल्या गावची यात्रा आहे? सासरवाडी कुठली तुमची? माझी सासरवाडी घोणशी म्हणून आहे, कराड तालुक्यात. मग आता यात्रा सोडली, सासरवाडी जवळचं म्हणलं तर ती आली सासरवाडी सगळ्यात जवळची. पण तुम्ही आज बैलगाडी क्षेत्रात नाही, मग तेच सांगितलं ना मगाशी तुम्हाला. मला बैलापेक्षा प्राणी म्हणलं ना की मला सगळ्यात पहिल्यांदा बैल आठवतो. मला प्राण्यामध्ये सगळ्यात आवडता बैल आहे. आणि नंदी पुढं काय नाही, मी मगाशी सांगितले तुम्हाला. यात्रा आहे, ती यात्रा दर वर्षीच येते, ही मैदान पण दरवर्षी येतं. पण मी 1 वर्ष पण लहानपणीपासून ही मैदान चुकवलेलं नाही. साहेब तुमच्या माहेरात ते आले नाहीत, तुमच्या घरी आले नाहीत, पण ते तिथून इकडं मैदानावर आलेत. म्हणजे एवढं तुम्हाला प्रिय मैदान आहे. मग सांगितलं ना तुम्हाला, नंदी प्राणी म्हणलं की मला बैलच आठवतो, आवडता प्राणी. आणि मोबाईलवर कॅमेरा चालू आहे, मुलाखत चालू आहे, त्यावर सांगतो. कोण काय पण कमेंट्स करेल, पण सगळ्यात जर तुम्हाला जर साथ देणार असेल कोण तर तो मुका प्राणी असतो, तो तुमच्या
पडत्या काळात पण तुमच्या सोबत असतो आणि यशात पण सोबत असतो. त्याला भलेही बोलता येत नाही, त्याला वाचन आहे, पण त्याला सगळं कळत असते. कारण मी बरेच अनुभव घेतलेले आहेत. एक मी मुलाखत पण घेतलेली आहे, घोड्याची मुलाखत. त्या घोड्याला माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे. म्हणजे एखादा माणूस तुम्ही 10 वेळा त्याला सांगा, तो तुमचं ऐकणार नाही. ती जी गोष्ट आपण नाही करायला सांगत तीच करतो. पण तुम्ही एका मुक्काम राहिला 4 वेळा सांगा, त्यातल्या 3 वेळा तो नाही ऐकणार, पण चौथ्यांदा सांगितलं ना, तो तुम्ही म्हणला ना बस की तो बसणार. मग तो बैल असू द्या किंवा कोणताही प्राणी असू द्या. मित्रांनो, आपल्या घरी आपल्या दावणीला एक गाय होती. त्या गायला बस म्हणलं की ते माग पुढं करायचे आणि ते बसत होती. आपल्या घरी गाडी आहे MH सुझुकी MH11. आवाज आला एक बुलेट सारखी, तिचा पहिला लुक म्हणजे आवाज होता. त्याला म्हणतो आपण, त्याचा काय म्हणतो, आवाज फायरिंग. तर ते वाजलं की ते बरोबर उठणार आणि वरडणार. ते लगेच समजून जायचं आपल्या घरची व्यक्ती या ठिकाणी आलेले, वडील आलेले. एवढंच. गाडी लांब असली तरी उजेडावणं किंवा त्या आवाजावणं लगेच समजायचं की आलेत आज. बरोबर आहे. तर असं तुम्हाला कवा कवा थोडक्यात वळूया. आता थोडंसं चेंज करूया टॉपिक. सगळ्यात पहिली मुलाखत सगळ्यात मित्रांनो, ह्यांना चॅनल चालू केल्यानंतर सगळ्यात मुलाखत कुणाची घेतली होती? सगळ्यात पहिली तशी आता आठवत नाही, पण 1-2 मुलाखत घेतलेले मी. शंभू ड्रायव्हर वाघावकर आहेत, त्यांचा बैल होता लालबाग म्हणून. त्या लालबागची मुलाखत घेतली मी पहिल्यांदा. त्यानंतर बुलेटची घेतली. गुणशी आमच्या सासरवाडीतलाच बैल आहे, चांगला पोहतो तो पण, 500 cc बुलेट म्हणून. त्या बैलाची घेतली. बऱ्याच मुलाखती तिथनं सुरुवातच होत गेली मुलाखतीची. आणि माणसांना पण आवडत गेलं आपलं काम, आपण करत गेलो. असं कवा वाटलं का तुम्हाला की उगच मी घेतोय किंवा पुढच्या असे कवा ट्रोल करण्यात आलं का, कशाला चाललाय तिकडे, ह्यातनं काय होणार आहे का? मित्रांनो, मला भरपूर लोकांनी ट्रोल केलं आणि अजून देखील असतं मध्ये आधी बरं का. पैसे तुम्हाला किती चालू झालं आणि किती येतात अजून देखील विचारतात. पण असं तुम्हाला कोणी विचारलं काय, म्हणजे बऱ्यापैकी कसं असतं वातावरण बाहेर आल्यावर? आता कसं आहे, यात मला तर असं कोण बोललं नाही की काय करतोयस का नाही. कारण पहिली गोष्ट म्हणलं तर मी घरच्यांचा तर 1 रुपया घेत नाही कधी. त्यामुळे मला कोण म्हणत नाही की बाबा हे काय करतोयस काय नाही. सगळ्यांना माहीत आहे मला बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे, आवड आहे लहानपणीपासून. त्यामुळे मला कोण असं गावातली मित्र पण बोलले नाहीत किंवा घरचे पण बोलले नाहीत किंवा पाहुणे रावळे पण बोलले नाहीत की तुम्हाला हे काय भेटतं हे करून. त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे की मला नाद आहे आणि नादापुढे सगळं बाद आहे, तुम्हाला माहितीच. तर गावात असं झालंय का, आता गावात मला म्हणतील की व्हिडिओ काढताना काहीतरी करतोय असं तसं, पण काढलेला व्हिडिओ बघायला मात्र 100% तयार असते. काय सांगाल, काय बोललाय आज? नाही कसं आहे म्हणतं का, आता गावातली जी आहेत मित्रमंडळी किंवा जोडीदार मुलं असतील सपोर्ट करतात मला. पहिल्यांदा नावानं बोलवत होती, आता KG भाऊ म्हणतात, बरं वाटतं जरा. ते म्हणतात आता तुमचं नाव घेणं आम्हाला योग्य वाटत नाही, कारण तुम्ही चांगल्या चांगल्या माणसातनी बसता वावरता. काहीतरी तुम्ही आला जीवनात, काहीतरी कमावलं. त्यांना ते पण बघतात की आपण चांगल्या चांगल्या लोकांनी बसतो उठतो. मग ते आम्हाला पण बरं वाटतं जरा काहीतरी बदल झाला आहे नंदीमुळे. असं कोण म्हणत नाही की बाबा हे करू नका, काय नाही, उलट सपोर्ट करतात. सपोर्ट असतो, पण करत असताना सुरुवातीचा ट्रिगल जो आहे की आज कामाचं बघ किंवा अजून इकडे हे आत्ता नाही पण उद्या देखील करू शकतो, ते काम करून जा, असं कवा आलंय का? आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही घरचं पण केलं पाहिजे ना. घरचं तुम्ही ह्या तुमच्या चॅनलला वाहून घेता? नाही तसं काय नाही. मला जर एखादी मुलाखत जर घेतली नाही जास्त दिवस तर मला करमतच नाही ॲक्च्युली, नाद असल्यामुळं. मित्रांनो आपल्यासारखं, त्यामुळं करत राहतो काहीतरी वेगवेगळं करत राहतो. करत राहायच. माणूस जीवनात आलाय, थांबायचं नाही. यश भेटो नाही भेटो
2 मे 25 मित्रांनो KG बैलप्रेमी चॅनल आणि विकास नाळे यूट्यूब चॅनल ही मुलाखतीचा योग आलाय. तर आज काय सांगाल, किती मुलाखती घेण्यात आले असतील किंवा किती लोकांचं कॉन्टॅक्ट घेतलं आणि कॉन्टॅक्ट दिले की बाबा आज माझ्याकडे या ठिकाणी, असं किती संपर्क झाले? तुम्ही योग आला ती गोष्ट बोलायचा. आम्ही आमचे मित्र सहकारी आम्ही तिघं कर्नाटक बाउंड्रीला गेलेलो. शर्यती तिकडच्या आरत परतच्या आम्हाला बघायच्या होत्या. आम्ही खास बघायसाठी गेलो शर्यती. तर तिथं पण आपले फॅन्स भेटले, आपले सबस्क्रायबर भेटले, बरं वाटलं. तिथं आम्ही गेलो, आम्हाला बऱ्याच लोकांनी नाश्ता वगैरे असं बिस्लरी म्हणजे खर्च करून दिला नाही. म्हणजे तिथं पण आपल्याला लोक ओळखतात. तीच आपण कमावले. आणि नंबर मोबाईल म्हणलं तर तुम्ही आता मोबाईल लिस्टमध्ये मोबाईलची मेमरी माझ्या फुल झाली. एवढे नंबर येतात, सांगता येत नाही नंबर किती आहेत. आता मग अशी आपण तिथं थांबलेलो काय ते पण सबस्क्रायबर किंवा जिथून आपण आपल्याला ओळखलं जातं, अरे आपली मुलाखत घेतलेली माणूस दादा चालले तेव्हा काय वाटतो किंवा ते सांगतात की तुम्ही यूट्यूब चॅनल नाव तुम्ही आपली मुलाखत घेतलेली, त्यावेळेस काय वाटतं तुम्हाला की एक सबस्क्रायबर आपल्याला जवळ येऊन विचारतो, त्यावेळेस काय मनात येतं? काय नाही, बरं वाटतं ना. आपण चांगलं काम कुठं तर करतोय, आपल्या मनाला पण वाटते की बाबा हां त्यांना आपलं व्हिडिओ आवडते, त्यामुळे ते आपल्याला आत्ता ओळख देतात, हातात देतात. आपण मी बोलतो. रिस्पेक्ट मेन काय माहिती आहे का, ह्यात तुम्ही आदरभाव केला पाहिजे, दुसऱ्याला रिस्पेक्ट दिली पाहिजे. मेन महत्त्वाचं ते आहे. तुम्ही रिस्पेक्ट जर दिली नाही दुसऱ्याला तर ती बरोबर नाही ना. काय कमावतो माणूस जीवनात येऊन? पैसा तर सगळेच कमावतात, नाव कमावलं पाहिजे ना, आपलं माघाऱ्या नाव काढलं पाहिजे. मित्रांनो मैदानावरती तुम्ही बोला, अगर नका बोलू, लांब नृत्य ओके म्हणला, हात जोडले तरी एक पुरे भरपूर आहे काय, आणि बोलला तर अतिउत्तम आहे काय. मग तो राहिला चहा पाण्याचा विषय किंवा काय, मग तो तर सोन्याने पिवळाच आहे, काय म्हणायचंय? काय सांगाल आज? आता आजचं हे हिंद केसरी कोरेगावचं मैदान आहे. आणि कोरेगावच्या मैदानात आता तुम्ही तिकडे बघताय गाड्या मित्रांनो सेमी सुटले. ती सगळ्यांना माहीत आहे धोका आहे, जीवाला धोका आहे, पण तरी देखील सगळी गर्दी कशासाठी जमली? फक्त ही शर्यती बघायसाठी. आणि हा नाद काय आहे ते असल्या हिंद केसरी मैदानात करतो. बैलगाडी क्षेत्राचा नाद म्हणजे काय आहे ती आज उभं राहायला जागा नाही या मैदानात. मी मगाशीच म्हणलं की ज्याप्रमाणे थिएटरला गर्दी असते, हाऊसफुल बोर्ड लागलेला असतो, त्याप्रमाणे हे मैदान भरलं या. आणि आता सेमी पळतात, गटातनं सगळी पळून पळून विजय झालेले असतात, ते आत्ता इथं निवडून पळतात, बरोबर आहे. मग आता इथं पुढं असे आडवे उभे राहिलेले असतात, साईडला उभे राहिलेले असतात. असं केव्हा झालंय का तुम्हाला की बाबांनो तिथं थांबलोय, भीती वाटली मला, किंवा एखादा असा दगावला जातो किंवा त्याला दुखापत होती, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता आम्ही रोज असतो मैदानावर, आता लहानपणापासून अनुभव आहे, आम्ही पुढे थांबतच नाही. कारण काय होतं, पुढं तुम्ही थांबता पण प्रेक्षकांना सांगतो काय दिसत नाही पुढून, बन गाड्या स्पीडनं आलेल्या, तो मुका प्राणी आहे, त्याला काही कळत नाही, त्याचं स्पीड असते. तुम्ही जर पुढं जर आला तर 100% तो तुमच्या अंगावर जाणार. त्यामुळं प्रेक्षकांनी सहकार्य केलं पाहिजे. तो मुका प्राणी आहे, त्याला अडचणी येतात. त्यामुळं कसं आहे हेच सांगतो प्रेक्षकांना की मैदान भरवतात ना त्यांना सहकार्य करा. आणि तिथे मित्रांनो त्याला ब्रेक नाही, काय नाही, एक बैल नाही, 2 बैल आहे ती, काय ताकदवान बैल असतात. तिथं फक्त एसनीला दाव असते, ते फक्त वडता वडायचे, जेवढं वडल तेवढं कमीच आहे काय, फक्त एकच आहे तिथं ब्रेक नाही. आणि ड्रायव्हर आता काय झालं या नामांकित इथं काय नवीन ड्रायव्हर या ठिकाणी यायला लागलेत. तर आतापर्यंत किती ड्रायव्हर तुम्ही बघितलेत ह्या क्षेत्रात? काय म्हणलं? आज या क्षेत्रामध्ये तुम्ही ड्रायव्हरच्या देखील मुलाखती घेत असता, तर ह्या क्षेत्रामध्ये किती ड्रायव्हर पाहिले, किती मुलाखती घेतल्या ड्रायव्हरांच्या? भरपूर आपण मुलाखती घेतल्या.
आणि चांगल्या नामांकित ड्रायव्हरांच्या घेतल्या, नवीन पण आत्ता जे आहेत ड्रायव्हर त्यांचे बी घेतले. ते बरेच अनुभव आले, बरेच शिकाय भेटले त्यांच्याकडून बी. आणि आतापर्यंत तुमचे हृदयातला काळजातला जर ड्रायव्हर म्हणले तर कोण असेल? बैल नाही विचारत तुम्हाला, जो की तुमच्या का खांद्यावर हात टाकून किंवा नाही आला तरी बाबा तो एक प्रामाणिक आहे आणि तो चांगला सांगलीच आहे, माझ्या रोज कॉन्टॅक्ट मध्ये आहे, असा ड्रायव्हर कोण नाही? आता तुम्ही प्रश्न विचारला, पण तसं काय नाही. बैलगाडी क्षेत्रातच ड्रायव्हर आहेत ना, सगळेच चांगले येतील, सगळेच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि कधी दिसले तर आपल्याला डावलून जात नाहीत, बोलतात, 2 शब्द हातात देतात आणि जातात. ड्रायव्हर सगळेच चांगले. एकाचं नाव 100 मधनं एक हुडकून हिरा काढायचा आहे. तसं आता नाव खाणीतून हिरा नाव सांगू शकत नाही, कारण काय माहिती आहे का, ड्रायव्हर सगळेच चांगले आहेत. ज्याच्या त्याच्या काळात जे त्यानं काळ गाजवलेला आहे, त्यामुळे ड्रायव्हर सगळे येऊनच आहेत. मित्रांनो, या ठिकाणी कसं असते, कुणाला नाही म्हणायचं नाही किंवा कुणाला आपला नाही, कुणाचा आजा तुझा भाव करायचा नाही. म्हणजे शेजाऱ्याचा बाबी आहे माझा तू ती म्हणतात का नाही, तसं मित्रांनो आम्ही काय करत नाही कोणाला. फक्त काय माहितीये का, जाणून घेतो की काय प्रतिसाद येतोय किंवा काय, आणि घेतलाच पाहिजे. तर या ठिकाणी सगळेच आम्हाला एकसारखेच. आणि काय माहितीये का, सगळ्यात तुमचा लाडका आणि आवडता नंदी कोणता? नंदी जे की तुम्हाला लोकप्रिय आहेच आहे, पण आता कसं युट्यूब चॅनल तुमचं बैलांवरतीच आहे जास्त करून. हा एक तुमचा व्यवसाय किंवा 4 पैसे मिळवून देण्याचा एक आहे हा. तर त्याचं नाव सांगा, प्रामाणिकपणानं नाव सांगायचं की मला हा. आता तसं नंदी सगळंच चांगलं आहे, तिने तुम्हाला सांगितलंच की बैल पळाला किंवा नाही पळाला, माझा आवडता प्राणीच बैल आहे. त्यामुळे ह्यात मोठा बारका त्यातनं आता एखादा कसा सांगायचा, कारण सगळे आपण कसं म्हणतो हा माझा पोरगा, काय तुम्ही हा माझा पोरगा, ही माझी पोरगी. किती पोरांमधनं शाळेंमधनं तुम्ही हुडक, बरोबर का? तसं आता तसं सांगायला जर गेले तुम्हाला तर जास्त करून आता बैल भरपूर आहेत. माझ्या मोबाईलमध्ये इतके फोटो आहेत बैलांच्या जुन्यातल्या किंवा आत्ता नवीन, तुम्हाला तसं सांगू शकत नाही. पण 1-2 बैल सांगतो की आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरच ते असतात. वाघावकरांचा निशाण एक आहे आणि मोठा लक्ष एक आहे, ते माझ्या स्क्रीनवरच असतात. मित्रांनो, हे हृदयातनं काढून घेतले ह्यांच्या आणि तुमच्या समोर ती मांडलेली. कारण काय माहिती आहे का, आता जर नावं जर मी घेतली, तुम्ही म्हणताय तसं बरीच बैल आहेत, ती सगळीच आवडतात आपल्याला. आणि बऱ्याच जुन्यातल्या आत्ता बैल आहेत नाहीत, त्या पण मुलाखती आपण घेतलेत. पण तुम्ही म्हणलं का नाही, जसं जवळचे बैल तसं मोठा लक्ष आणि वाघावकरांचा निशाण. काय त्यांचं म्हणजे काय, कुठला गुण तुम्हाला तो आवडला आणि तुम्ही तिकडं त्याचं नाव आता पुढे घेतलं कशामुळं? आता वाघावकरांचा निशाण म्हणलं ना तर ब्लॅक टायगर निशाण, काळ्या कलरचा बैल देखना आणि रुबाबदार बैल म्हणले तर वाघावकरांच्या निशाणचं सगळी बारक्या मुलापासून नाव घेतात. आणि बैल एवढा रागीट, जवळजवळ 10-20 जण त्या बैलाला धरायला लागायची, अजून पण लागतात. म्हणजे ॲग्रेशन लय. तो बैलच म्हणजे काळ्या कलर मध्ये त्यांना ती वेळ लावलं मुलांना की काळ्या कलरचा बैल घ्यायचा आणि निशाण घ्यायचा, आपल्या दावणीला एक बैल पाहिजे. हे त्या बैलाचं वैशिष्ट्य आहे. तुझी क्रेज पण झाली, नाव बी झाले. हा तीच ना, मग काय त्या बैलामुळे काळ्या बैलांना जरा क्रेज भेटली ना, किंमत. आता बऱ्यापैकी त्यांची सेम टू सेम या ठिकाणी मैदानात बऱ्यापैकी ही झाली. आणि मोठा लक्ष म्हणलं तर सगळ्यांनाच माहित आहे, अंतराने निकाल घेणारा मोठा लक्ष, टॉपचा किंग म्हणू शकत नाही, तो शंकराचा नंदे. पण अंतराने निकाल सगळ्या बैलगाडी क्षेत्र असेल सगळ्या लहान मुलापासून माहित आहे. तर मित्रांनो, शेवटी KG बैल प्रेमी या चॅनेलचे स्वतः मालक आणि त्यांचे सहकारी आज काय सांगतात आपल्या विकासनाळ YouTube चॅनेलवरती, बघूया चला. तर मग नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आज आपल्याविषयी थोडक्यात? नाव सांगा सर्वप्रथम. मला माझं नाव धीरज शिवाजी माळी,
माझं गाव बेलोडी बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज आमच्या जोडीदाराबरोबर आमचं सहकारी म्हणजे चॅनलवाला ह्यांच्याविषयी काय सांगाल? कसा स्वभाव आहे ह्यांचा, कशी तुमची त्यांची भेट झाली आणि ह्यांच्यासोबत आपण काय करता? आता जे बैलगाडी क्षेत्राची आवर्जून नाव घेतात, कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण, बैलगाडी क्षेत्रातली दिलदार व्यक्तिमत्व, तसेही आमचे मित्र दिलदार आहेत. आणि मला अभिमानी वाटतो की मी यांच्या यूट्यूब चॅनलचा कॅमेरामन आहे. कॅमेरामन म्हणून तर म्हणजे ज्या मैदानावर हे जाणार तिकडे तुम्ही होय असते ती सोबत. तर मित्रांनो एक गाणं पण आहे, जिकडे गाडी जाणार तिकडे ते जाणार, बरोबर ना? होय. जिकडे राणी जिकडे गाडी जाणार तिकडे मी जाणार आहे, तसं हे जिकडे जाणार तर तुम्ही आम्ही जाणार. तर आतापर्यंत कुठं कुठं ह्यांच्या सोबत आपला प्रवास झाला? कुठं कुठं? आत्तापर्यंत आमचा प्रवास झाला, खूप प्रवास झाला. त्यातला महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्री, चंद्राप्पावाडी, नंतर ना इकडं पुण्याला गेलो होतो बाकासूरच्या गोट्यावर. बऱ्याच ठिकाणी आम्ही लांब लांबच्या बैलांच्या मुलाखती घेतल्या. माझ्या जेवढ्या मुलाखती आहेत ना ती ही धीरज आणि उदय ही दोघं कायम असतात. तीच मला कॉल करतात, आज आपल्याला इकडे जायचे. मी पण म्हणतो जाऊया. म्हणजे त्यांना ठरवायचं आणि आपण गाडी सांगितलं ना तुम्हाला, एका माणसाचं हे काम नसतं, ह्यात तुम्हाला जीवाभावाची माणसं लागते, ती टीम लागते. आज ही जीवाभावाची माणसं माझ्या बरोबर आहेत म्हणून मी काम करतोय, ती पण वेळ देतात मला. तुम्ही काय करत होता अगोदर? मी आधी कॉलेज करत करत पोलीस भरती करत होतो, आर्मी भरती करत होतो. नंतर ना आमच्या चुलत्यांची वगैरे बैल वगैरे होती आणि शेतकरी घरात नाही, त्यामुळं पहिल्यापासून खानदारी नाद आहे आपल्याला बैलांचा, बैलगाडीचा. आणि नंतर ना बैलगाडीत मला मथुरनं याला भाग पाडलं, कारण आपल्या आवडता नंदी तो आणि बैलगाडी क्षेत्रात उतरण्याचं कारण पण तीच मथुर 1001. तुमची आणि ह्यांची कशी भेट झाली? पहिल्यांदा आमची भेट झाली सातेवाडीला. त्याच मैदानात मथुरची ओळख झाली. काही माणसं म्हणत होती की तो घाटावर पळू शकत नाही 3 फेऱ्याला. मग तिनं त्यावेळी पुदेवाडीचा तेजा आणि मथुर ही गाडी पब्लिककडे पळाली होती. तिथं मथुर मला कळालं की मथुर काय आहे आणि तिथंच ह्यांची नामची ओळख झाली होती. काय म्हणले होते, कोण कोणाला काय म्हणले? आम्ही काय बोललो नाही, आम्ही विचारलं तुमचं यूट्यूबचं चॅनल आहे का, तर म्हणले ते हो. मग त्यावेळी आम्ही फोटो वगैरे काढले होतो, अजून आमची आठवण आहे पहिला फोटो काढलेल्याची. तेव्हापासून आम्ही आपलं जीवाभावाचे मित्र झालो. सकाळी निघताना कसं ठरले असते, कुठं भेटायचे, कसं वातावरण काय तयार करायचे, काय असतं? तसं जर सांगायचं म्हटलं तर नियोजन आमचं दोघा तिघांचं आमच्या टीमचं असतं. आणि कुठल्या मैदानावर जरी जायचं म्हटलं तर मला आधी रात्रभर कुठल्या जरी मैदानावर जर जायचं म्हटलं तर मला आधी रात्रभर झोप लागत नाही. म्हणजे तो मला हा नाद असा आहे की त्या नादात मला आनंद मिळतो, असं मला नाद आहे. तर गाव काय सांगितलं आपलं? बेलोडी बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा. दोघांचा एकत्रित प्रवास किती दिवसापासून हा आणि आत्ता कुठं जायचं नियोजन काय ठरलंय? काय आमची पहिली भेट झाली होती सातेवाडीला. मला वाटतं 2 वर्ष झाली असतील, 2-2.5 वर्ष झाली असतील. आता आमच्या डोक्यात नियोजन आहे की आता मुंबईला जाऊन मथुरचा गोटा वगैरे राहुलबाईंची मुलाखत वगैरे घ्यायची, असं आमचं जरा नियोजन चालू आहे. मला ही मुलाखत केव्हा बघायला भेटेल? लवकर. तर आता मित्रांनो ही मुलाखत संपली असं जाहीर करूया जाता. आता आपल्याला वेळ नाही, सेमी चालू आहे ती, आणि सेमी खास आमचे मित्र आहेत मथुरचं, त्यांना सेमी बघायचे, त्यामुळे आपण नंतर एक त्यांना बाईट देऊ. आणि बाईट आमची घेतली त्याबद्दल धन्यवाद.